नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करतोय ती म्हणजे राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईत सुद्धा असाच उत्साह असून वीकेंड निमित्तानं मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे. तर गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. आज गणेश भक्तांसाठी रेल्वेनं मेगा ब्लॉक सुद्धा रद्द केला आणि त्यामुळे भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात. 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन होतंय. गौरींचं काल आगमन झालेलं आहे. ज्येष्ठा गौरींच्या आगमनानंतर या माहेरवाशिणीचा आजचा पूजनाचा दिवस असतो. त्यामुळे आज घरोघरी गोडाचा तिखटाचा नैवेद्य या माहेरवाशिणीला दिला जातो. तर दुसरीकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट आपण विशालकडे जाणार आहोत. विशाल, जसजसं 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतं त्यानंतर मुंबईमधल्या गणेश मंडळांमध्ये गणेश भक्तांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते. आज खरं तर सकाळपासून मुंबईत पावसाच्या सरी आपल्याला दिसतात, तरी देखील गणेश भक्तांची गर्दी काही कमी नाहीये. सध्या तू कोणत्या मंडळात आहेस आणि तिथं काय परिस्थिती आहे? मनाली, मी आत्ता गणेश गल्ली येथील मुंबईचा राजा या मंडळाच्या ठिकाणी आहे आणि आत्ता आपण या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली गेली तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत हे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागलेले आहेत. खरं तर आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी खास महत्त्वाचा आहे, कारण का सुट्टीचा दिवस आहे. मेगा ब्लॉक जो आहे हा रेल्वेनं रद्द केलेला आहे आणि गणेश भक्तांची गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला लालबाग परिसरामध्ये पाहायला मिळते. मग लालबागचा राजाच्या मंडळाच्या बाहेरची गर्दी आपण थोड्या वेळावर पाहिली होती. आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत. सकाळपासूनच पावसाचा जोर जो आहे हा कायम होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा या मंडळांच्या मंडपांमध्ये गर्दी जी आहे ती आता वाढू लागलेली आहे. खरं तर मुंबईतीलच गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत नाहीत, तर राज्यभरातील अनेक ठिकाणून अनेक जिल्ह्यातून गणेश भक्त जे आहेत हे दर्शनासाठी येत असतात. आपण काही गणेश भक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठून आलेला आहात तुम्ही? ठाण्यावरून. दिघा, नवी मुंबई. लालबागच्या राजाचं दर्शन झालं का किंवा पहिलाच ह्या ठिकाणी आलेला? पहिल्या ठिकाणी आलोय. काय सांगाल, आज रविवार आहे, मेगा ब्लॉक रद्द केलेला आहे. चांगला आहे, प्रवास व्यवस्थित झाला, काय गर्दी नव्हती, व्यवस्थित आलो आणि दर्शनाला खूप गर्दी आहे. लालबागचं सोडून आम्ही इकडे आलो कारण तिकडे खूप मोठी गर्दी आहे. त्यामुळे ॲटलीस्ट इथलं तरी मिळेल, इथे कमी गर्दी आहे त्यामुळे इथे मिळेल व्यवस्थित दर्शन. पावसामुळे काही भीती वाटली? पावसामुळे जायचं नाही? पावसाने सुरुवात केली पण येताना इकडे पाऊस गेला आहे त्यामुळे व्यवस्थित आहे, छान आहे. तुम्ही कुठून आलेलात? कोपरखेरणेवरून. खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम कोरोनानंतर पहिल्यांदा आलो इकडे. खूप बरं वाटतंय. गर्दी आहे पण छान वाटतंय. कोरोनानंतर या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. लालबागच्या राजाच्या ठिकाणी सुद्धा गर्दी आहे. सकाळी पाऊस सुद्धा होता. खूप पाऊस होता म्हणून तर रेनकोट घेऊन आलोय. भिजत दर्शन करावं लागलं पण छान झालं दर्शन. लालबागचे जेवढे गणपती आहेत खूप छान दर्शन आहे. नक्कीच हे सर्व गणेश भक्त आहेत. जरी पाऊस असला तरी दर्शन घ्यायची इच्छा आहे. कोरोनानंतर आपण इतक्या मोठ्या धुमधडाक्यात हा सण साजरा करतो, अशा पद्धतीची भावना जी आहे ती ह्या गणेश भक्तांची आहे. आणि आता आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर म्हणाली फक्त हा आतला परिसर आहे. आपल्याला ही आतली रांगेतील जरी गर्दी दिसत असली तरी लालबागचा जो मुख्य रस्ता आहे किंवा गणेश गल्लीचा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते. आणि आज रविवार असल्याकारणानं काही VIP सुद्धा जे आहेत हे आता बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील. गणेश गल्लीच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर ते लालबाग या ठिकाणी जातील. त्यानंतर चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेतील. त्यामुळे एकंदरीतच आज VIP जे गेस्ट आहेत ते सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आजच्या रविवारी येताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणाली नक्कीच. आणि त्यामुळे तिथला सगळा आढावा तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. विशाल, तुर्तास धन्यवाद. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुत्र आणि BCCIचे सचिव जय शहा यांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. जय शहा यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळेस मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील. तर कोरोना काळानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. 4 दिवसात लालबागच्या राजाच्या दानपेटीत भरघोस दान भाविकांनी दिलेलं आहे. 4 दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी 1,44,80,000 इतकं दान भाविकांनी अर्पण केलंय. तर 2 किलो 179 ग्रॅम सोनं बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलंय. 17 किलो 593 ग्रॅम चांदी अर्पण केलेली आहे.
हे दान आहे लालबागच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेलं. तर आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. चौपाटी आणि कृत्रिम तलाव इथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईमधील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच मुंबईतील विविध भागांमधील एकूण 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तर 54 रस्ते हे एक दिशा मार्ग म्हणजेच वन डे असणार आहेत. 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला असून 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले. तर विसर्जनासाठी जय्यत तयारी. मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 54 रस्ते एक दिशा मार्ग असून 57 रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी आहे. 114 ठिकाणी नो पार्किंग आहे आणि बंद गाड्यांसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरामध्ये 162 कृत्रिम तलाव आहेत. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. तर 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले. तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करत बहुतांश अपघात टाळले जाऊ शकतात. म्हणूनच अकलूज येथील देशमुख परिवारानं यंदा गौराईंच्या सजावटीमधून रस्ता सुरक्षा जीवन रक्षा हा देखावा साकारला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. तर कोकणात गणपती उत्सवाला आता सुरुवात झाल्यानंतर हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय. त्यातच गणेशोत्सव आणि पारंपरिक नृत्य यांच्यात अतूट असं नातं आहे आणि ते फक्त कोकणातच पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच बाप्पाच्या उत्सवामध्ये जाखडी नृत्य झालं नाही तरच नवल. आणि त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हे खास जाखडी नृत्य. आपल्या प्रेक्षकांसाठी सुंदर असा कला आविष्कार सादर केलेले दावडेवाडीतले हे कलाकार जे आहेत हे सुंदर असं जाखडी नृत्य हे आपल्यासाठी सादर केलेलं आहे. या जाखडी नृत्याबद्दल जराशी माहिती घेऊया. इथे जे आहेत त्यांच्याकडून
दादा काय सांगाल जाकडी नृत्याबद्दल आपण? हा आमचा पारंपरिक आमचा कार्यक्रम आहे. जसं आपण बघितलात तर आजच्या लोककलेत हा कार्यक्रम पाहायला मिळत नाही, आपल्या पारंपरिक प्रमाणात मिळत नाही. पण आम्ही ही कला जोपासली, कारण का आपण तळ कोकणात बघितलं, चिपळूण रायगडच्या ठिकाणी जर आपण हा कार्यक्रम बघितला, असे कार्यक्रम कुठं बघायला मिळत नाही. पण आमचे चाकरमणी मुंबईत येतात, बाल कलाकार असतात. आम्ही पण आमच्या हौशीसाठी एक कार्यक्रम करण्यासाठी, जसं श्रावण महिना चालू होतो तसे ढोलकीचे नाद वाजू लागतात, तशी पावलं वाजू लागतात, ढोलक्यांचे नाद वाजतात, तसे आमची पावलं ह्या खेळाकडे सर वळतात. त्यामुळे आमचे गणपती वगैरे जेव्हा सण येतो तेव्हा हा कार्यक्रम, गणपती आणि नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो कोकणामध्ये, त्यावेळी आपला हा कार्यक्रम दाखवतो. आणि ही कला आम्ही आजपर्यंत जोपासतोय, एक 20 वर्ष झाली. आज तोपर्यंत आम्ही ही कला जोपासतो. अशीच कला आम्ही पुढे पुढे जोपत राहणार आहे. नक्कीच कला ही जोपासण्यासाठी असते आणि त्या कलेला दाद देणारे दर्दी प्रेक्षकही आपल्या न्यूज 18 लोकमतवर सतत आपल्याला साथ देत असतात. तर ही कला जी होती ही आपल्या प्रेक्षकांसाठी स्पेशल गणपती बाप्पाच्या आगमनानंतरची ही कला जाकणी नृत्य. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आणि यानंतर बातमी ती म्हणजे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता वाद वाढायला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये राडा झालाय. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आला असता त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही काळ बाजार समितीमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनी काही राडेबाजांना लाठ्यांचा प्रसादही दिला. तर आज आम्हाला कोणावरही टीका टिप्पण्या करायच्या नव्हत्या, कोणावरही बोलायचं नव्हतं. आम्ही कोणावर बोललोही नाही. फुटीर गटाचे लोक या ठिकाणी आलेत आणि यांनी हायदोस घातला. तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे. आमचे लोक काय भांडणं करायला गेले नव्हते. आमचे लोक फक्त तिथं एवढ्याच करता बसले होते की तुम्ही अपशब्द बोलला की तुम्हाला समज द्यायची होती. त्यांनी जर चांगलं बोललं असतं आम्ही कशा तिकडे, आमचे लोक कशा तिकडे गेले असते. आमचं अजूनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही तुमचा पक्षाला आडवा येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेसची, सेनेची तुम्ही सांभाळत बसा, आमची हिंदुत्व आम्ही सांभाळणार आहे, पण आमचे नावाचे किंवा आमचे उल्लेख त्या ठिकाणी नको. तर ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर चुन चुन के गिन गिन के मारे जाएंगे असं म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे. काल त्या ठिकाणी पोलीस होते म्हणून काही झालं नाही, मात्र पुढच्या वेळेस मोठा राडा होईल असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिलाय. वो हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते, हमारे गट के बारे में बोलते रहते, लेकिन हमारी सभ्यता ये है कि आज तक हमने जवाब नहीं दिया है. लेकिन यहाँ बुल्ढाना में जो हो रहा है कि यहाँ की उनके सेना के लोग पातड़ी छोड़कर बात करें, लेवल छोड़ के बात करें. इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया. पुलिस ने सबको रोक लिया. बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे. बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते, इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ और उनके कार्यकर्ते कितने पागल है. ये आगे मुँह की तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है. ये अगर खवल जाए तो किसके बाप समझते नहीं. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे. अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना, फिर दिखाएंगे कि हम क्या चीज़ है करके. आणि यानंतर बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्याच्या काही भागामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे अनेक रस्त्यावर पाणी सुद्धा साचलं होतं. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कणगाव परिसरातही मोठा पाऊस झाला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळेच गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुदगल आणि तारुणगव्हाण बंधारे तुडुंब भरलेले आहेत. तीनही बंधाऱ्यांमधून 50,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे
आणि त्यामुळे नदीवरील बॅरेजेस आणि बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. तर बारामती तालुक्यामधील करंजे येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध सोमयाचे तळ पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी आनंदित आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात पावसानं ओढ दिली होती, मात्र 4 ते 5 दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं तळ्यातील पाणी साठ्यात वाढ होऊन ते पूर्णपणे भरलंय. गाळ काढल्यानं या तळ्यातील पाणी साठ्यात वाढ झालेली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडतोय. महागाव तालुक्याला पावसानं पुन्हा झोडपून काढलंय. काळी दौलत खान मंडळामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. पोखरी वाकान, तिवरांग, अमादापूर, बोरी, इजारा, कोंदरी या गावात पावसानं कहरच केलाय. त्यामुळे उरले सुरलेलं पीक देखील आता धोक्यात आलेलं आहे आणि रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं शेतातील कापूस, सोयाबीनच्या उभ्या पिसात पाण्यात साचलेला आहे. यानंतर बीड जिल्ह्यात सुद्धा संध्याकाळी मध्यरात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घराचे छप्पर सुद्धा उडून गेलेलं होतं. वादळी वाऱ्याचा फटका इतका जोरात होता की अनेक गावातील मोठमोठाली झाडं सुद्धा पडलेली आहेत आणि वादळामुळे मुळासकट काही झाडं उपटली गेली आहेत. तर विद्युत तारेवर घरावर पडल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक वाडी वस्त्यावरील वीज सुद्धा गायब झाली आहे. बीड शहरात देखील मध्यरात्री जोरदार पावसानं सखल भागात पाणी साचलेलं होतं. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, सध्या बीड जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का, ओसरलाय का? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारली होती, मात्र काल पावसाने हजेरी लावली आहे आणि ते जोरदार हजेरी लावली. काल सायंकाळपासूनच बीड शहर आणि बीड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती आणि येत असताना वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी जे पिकं आहेत, त्याचबरोबर झाडं आहेत, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो आष्टी तालुक्यामध्ये. आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये तर अक्षरशः मोठमोठी झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहेत आणि जे फळबाग आहेत त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये विद्युत तारेवरती हे झाडं पडल्यामुळे लाईट देखील बंद झालेली आहे. मात्र हा पाऊस आल्यामुळे ज्या 15 दिवस पावसाने ओढ दिलेली होती त्यामुळे पिकं करपून चालली होती आणि कालचा पाऊस झाल्यामुळे कुठेतरी पिकांना आता दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त देखील केलं जातं. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे जे नुकसान झालेलं आहे ते देखील न भरून निघणार आहे. मात्र हा जो पाऊस आहे तो आज देखील काही ठिकाणी पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये देखील पाऊस येणार असल्यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी. तर सोलापूरमध्ये सुद्धा महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गणेश मंडळामध्ये ड्रेनेजचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. वारंवार महापालिकेला सूचना करून देखील प्रशासनाकडून ड्रेनेज साफ न झाल्यानं ड्रेनेज चोकअप झालेला आहे आणि त्याचं पाणी थेट गणेश मंडळामध्ये शिरतंय आणि त्यामुळे नागरिक आणि गणेश भक्तातून तीव्र संताप, नाराजी. सोलापूरमध्ये महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गणेश मंडळामध्ये ड्रेनेजचं पाणी गेल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर आता बातमी आहे मावळ तालुक्यात दुभत्या जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यामधल्या उरसे गावात जनावरांना लंपी रोग झालाय. तर या रोगाची साथ पसरू नये यासाठी जनावरांना संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनानं घोषित केलाय. लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे आणि तो संसर्गजन्य आहे. या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते आणि याच अनुषंगानं मावळ येथे जनावरांची मोठी खरेदी विक्री, वाहतूक, त्याचबरोबर बाजार, बैलगाडा शर्यत, प्रदर्शन याला पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलाय. तर दुकानांवर मराठी नामफलक लावण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढलाय आणि या निर्णयाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार गोठवण्यात आले.
त्यांना केवळ जनजागृती करण्यास सांगण्यात आल्यानं हा अध्यादेश कागदावरच उरलाय. यावर आता मनसेनं कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारनं अध्यादेशात सुधारणा करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तर आता बातमी अमेरिकेमधल्या मिसिसिपी इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. तर तिथल्या एका तरुणानं विमानतळावरून विमान चोरून आकाशात गिरट्या घातल्या. तब्बल 1 तास हवेत गिरट्या घातल्यानंतर त्यानं वॉलमार्ट स्टोअरमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. शनिवारी पहाटे 5च्या सुमारास आरोपी वैमानिकानं टुपेलो विमानतळावरून 9 आसनी विमान चोरलं. आरोपीच्या प्लेन क्रॅश करण्याच्या धमकीनंतर पोलिसांनी तातडीनं आसपासचा परिसर रिकामा केला. टुपेलो मिसिसिपी इथली अनेक दुकानं बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर अधिकाऱ्यांनी परिसरामधील रहिवाशांना घराबाहेर काढलं आणि शक्य तितक्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्नही केला. अखेर विमानातलं इंधन संपल्यानंतर आरोपीनं एका शेतात हे विमान उतरवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी वैमानिक हा टुपेलो प्रादेशिक विमानतळाचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. नमस्कार, मी निमिषा. स्पीड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर. भाजपनं लावलेलं बॅनर शिवसेना कार्यकर्त्यांनी फाडलं. करुणा शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता. करुणा शर्मांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आर्थिक फसवणुकीसह धमकी दिल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंना शिंदे फडणवीस सरकारचा आणखी एक धक्का. उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आयुर्विज्ञान आयोगानं नाकारला. शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडलं. राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न लागणार मार्गी. गृह योजनात पोलिसांना 25% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नसल्यानं ग्रामस्थांचे हाल. दिघाशी गावातील धर्मींचा पाडा इथे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती. बाळ दगावलं. लालबागच्या राजा चरणी दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर. अमित शहांचे पुत्र जय शहा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. आणि 5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन. मुंबई पालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत दिला जाणार बाप्पांना निरोप. आणि आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज. पुण्यात उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पाषाण सूस खिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सामना सुरू झालाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या पुलाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या पुलाचं उद्घाटनही करण्यात आलं. दुसरीकडे मात्र भाजपकडून या उद्घाटनाला विरोध केला जातोय. अद्याप या पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं काम झालेलं नाहीये असं सांगत येत्या 9 तारखेपर्यंत संपूर्ण काम केलं जाईल आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं भाजपकडून सांगण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचं काम सुरू होतं. पूल लवकर सुरू करून वाहतूक सुरळीत व्हावी ही मागणी असताना या दोन्ही पक्षाच्या श्रेयवादामुळे स्थानिक नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय. आणि याबद्दलचीच अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय सांगाल? हा जो पाषाण सूस खिंडीचा उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय
मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे उद्घाटन जे आहे ते होत नाहीये आणि पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नाहीये. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार जे आहेत सुप्रिया सुळे त्यांनी या पुलाला भेट दिली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पुलाचं उद्घाटन करायचा प्रयत्न केला. वास्तविक भाजपनं त्याला विरोध केला. भाजप या सगळ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम असून पुढच्या 8 दिवसांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं जाणार होतं असं सांगते. त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी वाद सुरू आहेत. मात्र पुलाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं असून या उद्घाटनाच्या वादामध्ये पूल सर्वसामान्य नागरिकांना वापरता येत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडं स्वतः मुख्यमंत्री याच परिसरामध्ये चांदणी चौकात वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते. आणखी किती काळ पुलाचं काम हे लांबवलं जाणार किंवा उद्घाटनासाठी तो बंद ठेवला जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. त्याच्यामुळे पूल खुला करावा आणि ज्यांना जेव्हा उद्घाटन करायचं तेव्हा त्यांनी ते उद्घाटन हवं तितक्या वेळा करावं अशा उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एक पूल राष्ट्रवादी आणि भाजपच्या श्रेयवादाचं कारण ठरलंय आणि त्याचा त्रास नागरिकांना होतोय.